इतर हितचिंतक असतील, पालक असतील, या सगळ्यांनीच एकमेकांना सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला क्लास पोहोचवलेला आहे. फायदा काय आहे सांगा बरं क्लासचा? वैष्णवी, आपल्या क्लासचे काही प्लस पॉइंट सांगा. म्हणजे आपला क्लास करण्यासाठी सर आपल्याला कुठे बाहेर जावं लागत नाही. फी पण परवडेल अशी आहे आणि समजतंय सर तुमचं शिकवल्याला चांगल्या प्रकारे. रिव्हिजन होतंय जास्त एक्स्ट्रा. येस, आणि रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, त्यामुळे काय होतं, आपण अपसेट जरी असलो तरी आपल्याला उद्या ते रेकॉर्डिंग पाहता येते. येस, म्हणजे तासाला एखाद्या दिवशी सुट्टी पडली आपल्याकडून तरी इथं गैरहजर राहण्यामुळे होणारं नुकसान टाळतं. आणि बघा, मुलगा असू द्या मुलगी असू द्या, सुरक्षित आहे का नाही? हो सर, एकदम सुरक्षित. सुरक्षित, घरातून बाहेरच पडायचं नाही, कुणाचं काही त्रास देण्याचं किंवा कोणी काही डिस्टर्ब करण्याचा विषय नाही. हो सर, आणि घरच्यांसमोर आणि मेन आपलं धाडस वाढतंय सर, कारण की इथं कोण आपल्या कोण ओळखीचं नसतंय ना, त्यामुळे आपण न घाबरता उत्तर देतो. बरं, आणि शंकांचं समाधान. हा, शंका समाधान. अतिशय गांभीर्याने विचार केला तर आपलं ज्ञानदीप कोचिंग ऑनलाईन हे आपल्याला सगळ्यांना रोज लाईव्ह लेक्चर्स देतं आणि त्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध असतं. परीक्षा जवळ आली की आपण शंका समाधान करतो. आत्ताच एका मुलीनं, मगाशी 9वीच्या मुलीनं सांगितलं, काय सांगितलं तर काल जे काही रिव्हिजन आपण घेतलं त्यात बऱ्यापैकी परीक्षेला. हा अनुभव तुमचा पण आहे का? हो सर, आहे. आणि तुम्ही IMP दिलेले प्रश्न सर प्रथम सत्राला आलते पण. येस, म्हणजे तुमचा पण अनुभव आहे. तर आता बघा, पूर्ण आपला महाराष्ट्रातला इयत्ता 10वी व इयत्ता 9वीतला जो विद्यार्थी, भले तो सेमी मध्ये शिकत असू द्या किंवा मराठी माध्यम मध्ये शिकत असू, त्यांच्यासाठी आपण गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांचे तास तुमच्या बरोबर सुरू करत आहे. सध्या तुम्ही जे शिकताय त्याच्याबरोबर. आता इयत्ता 10वी जेवढं झालंय तिथनं पुढे आम्ही सगळं शिकवणार. ते शिकवून संपलं पोर्शन. साधारण इंग्रजीचे 2 युनिट मिळत आहेत, गणिताचे 3 धडे मिळत आहेत, M1 चे M2 चे पण जवळजवळ 3 धडे मिळत आहेत. त्यानंतर विज्ञानचं बरंचसं शिकवायचं आहे तुम्हाला, आणि ते शिकवून झाल्यानंतर पुन्हा आम्ही पहिल्यापासून रिव्हिजन घेणार. त्याच्यामध्ये M1 M2 ची पहिल्या धड्यापासून रिव्हिजन घेणार आहे. आता इतर दुसऱ्या सत्रामध्ये इयत्ता 9वी असू द्या किंवा इयत्ता 10वी असू द्या, दुसऱ्या सत्रामध्ये आपण त्याला फी ठेवलेली आहे, अफोर्डेबल फी, परवडणारी फी आहे 4,500 रुपये. परंतु नोव्हेंबर पूर्ण ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यास आपण इथं फी ठेवलेली आहे फक्त 2,999. आपल्या ज्ञानदीप कोचिंगच्या मार्फत आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत, त्यानंतर व्हॉट्सअपच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण खरं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा, तुम्ही विद्यार्थी. तुमच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जेवढं जास्तीत जास्त घराघरापर्यंत आपण पोहोचल तेवढं विद्यार्थ्यांना फायदा होईल. मराठी माध्यम, सेमी जे काय असेल, आताच त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे बघा अनेक फायदे असलेलं हे आहे. याच्यातून आपल्याला एक जबरदस्त ह्या वर्षी ऑफर काढली आहे. का ऑफर काढली? इयत्ता 9वी असू द्या किंवा इयत्ता 10वी असू द्या, याच्यातील जर 10वीच्या बोर्ड परीक्षेत आम्ही शिकवत असलेले विषय कोण नापास झालं तर त्याची फी, भरलेली फी परत, नापास झाल्यास भरलेली फी परत. इयत्ता 9वी दुसऱ्या सत्रामध्ये समजा तो नापास झाला एखाद्या विषयात तर त्याची पण भरलेली फी परत. नाही कोणी पैसे परत घ्या, पण एवढी खात्री आम्हीच देऊ शकतो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेसच देऊ शकतो. त्याच्यासाठी आम्ही अगदी बिनधास्तपणे ही ऑफर काढलेली आहे.
त्याच्यासाठी नियम व अटी असे आहेत की सांगितल्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. आपण होईल तेवढं सोपं करून शिकवत असतो. ते त्यानं प्रॅक्टिस करावं आणि जास्तीत जास्त त्यानं अभ्यास करावा, त्याचा प्रेरणा मिळावी म्हणून हे आपण ऑफर काढलेली आहे. परीक्षेपर्यंत आपण तास घेणार, त्याच्यामध्ये कुठलीही अड नाही. तर अशी एक ऑफर आपण काढलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता सध्या तुम्हाला माहिती आहे त्यामुळं तुमच्याकडे लिंक आहे, तुम्ही शेअर करू शकता. पण जे नवीन विद्यार्थी असतील किंवा तुम्ही कोणाला शेअर केलं तर त्यांच्यासाठी आता हा व्हिडिओ जर आपण युट्यूबला टाकला तर आपल्या ज्ञानदीप कोचिंगच्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये, म्हणजे टायटलच्या खाली डिस्क्रिप्शन असतं, त्याच्यामध्ये आपण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीची क्लासरूम आयडीची लिंक टाकणार आहे. त्याच्यातून तुम्ही टीचमेंट ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुमचं स्वतःचं नाव स्टुडंट मध्ये रजिस्ट्रेशन करून क्लासरूम आयडी टाकून आपल्या ज्ञानदीप कोचिंगला काय करू शकता, रिक्वेस्ट पाठवू शकता. रिक्वेस्ट आम्ही घेतल्यानंतर तुमचं पेंडिंग अप्रुव्हल झालेलं दिसेल आणि तुम्हाला तासाला बसता येईल. इयत्ता 9वी संध्याकाळी 6 वाजता, इयत्ता 10वी संध्याकाळी 7:30 वाजता.